खानापूर मतदारसंघाचे लाडके आमदार, सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र उपलब्ध असणारे धुरंधर नेते स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुळ खानापूर नगरपंचायत खानापूर व सर्व ग्रामस्थ खानापूर. विटा एक्सप्रेस, सुरुवात नव्या पर्वाची. खानापूर मतदारसंघाचे लाडके आमदार, सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र उपलब्ध असणारे धुरंधर नेते स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुळ राजे ग्रुप विठा. आमदार अनिलभाऊ बाबर समर्थक विठा. खानापूर मतदारसंघाचे लाडके आमदार, सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र उपलब्ध असणारे धुरंधर नेते स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुळ सर्व ग्रामस्थ. आमदार अनिलभाऊ बाबर समर्थक लेंगरे. पण ज्या सर्वसामान्य माणसाने एका खेड्याच्या माणसाला नेऊन विधानसभेपर्यंत पाठवलं, त्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद व्हावा, निर्माण व्हावा, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद व्हावा, ही माझी भूमिका आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे मला माझ्या आमदारकीपेक्षा सुद्धा मोठा आनंद आहे, ही मी सांगायचा प्रयत्न केला होता. सूर्य बिछड़ता है क्या कभी बिन बाती, दीपक जलता है क्या कभी अंबर से, सूर्य बिछड़ता है क्या कभी बिन बाती, दीपक जलता है. कैसी है ये अनहोनी, हर आँख हुई रंग, छोड़ गया जो तू, कैसे जिएंगे हम. तू ही किनारा, तू ही सहारा, तू जग सारा, तू ही हमारा सूरज, तू ही तारा. जय जयकारा, जय जयकारा, स्वामी देना साथ हमारा. लोकांच्या हृदयामध्ये एकदा नाव कोरलं की ते कुणीही पुसू शकत नाही. तसं या अनिल भाऊंचं नाव लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये कोरलेलं आहे, ते कुणालाही हटवता येणार नाही. माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जो काय आदर आहे, ते सिनियर आहे, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे, त्यांना कामाचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे. अनिल भाऊंचा फोन 24 तास चालू असतो. एक जनसामान्यांशी जुडलेला आणि मातीशी नातं असलेला नेता आपल्यातनं निघून गेला. तळागाळातनं काम सुरू करून आणि तालुक्यातल्या आपल्या मतदारसंघातल्या जनतेचा विश्वास संपादित करत त्यांचं नेतृत्व हे मोठं झालं. त्यांच्या मनामध्ये सातत्याने मतदारसंघातले लोक, तिथले पाण्याचे प्रश्न, तिथले सिंचनाचे प्रश्न, अशा प्रकारच्या विचारांनीच ते नेहमी प्रेरित असायचे. खानापूर मतदारसंघाचा झुंजार नेता हरपला. खानापूर मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने खानापूर मतदारसंघावरती शोककळा पसरली आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना सामान्य घरातून येत आपली कारकीर्द उभी केली. वयाच्या 19व्या वर्षी ते गारडी गावचे सरपंच झाले. खानापूर मतदारसंघातून ते 4 वेळा विधानसभेवरती निवडून आले. 1990, 1999, 2014, 2019च्या निवडणुकीत ते आमदार म्हणूनही निवडून आले होते. खानापूर तालुक्यातील एका छोट्याशा गारडी गावातून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती. आपल्या कामातून त्यांनी असंख्य जनसामान्य लोकांच्या व शेतकऱ्यांच्या मनामध्ये स्थान मिळवलं होतं. सामान्य माणसाचा अत्यंत लाडका नेता म्हणून अनिलभाऊ यांच्याकडे पाहिले जात होते. अत्यंत झुंजार, जिगरबाज आणि स्वभावाने दिलदार खानापूर तालुक्यात आपल्या कामातून दबदबा निर्माण केला होता. टेंबू योजनेचे जनक म्हणून त्यांना ओळखले जात होते. एकेकाळी खानापूर तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. खानापूर तालुका हिरवागार करण्यामागचं कारण म्हणजेच अनिलभाऊ बाबर. मतदारसंघात टेंबूचं पाणी फिरवण्यात अनिलभाऊ बाबर यांचं मोठं योगदान आहे. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या अनिल बाबर यांचा जीवन प्रवास थक्क करणार आहे. त्यांनी खानापूर पंचायत समितीत सभापती म्हणून 10 वर्ष काम केले. 1972ला सांगली झेडपी ते सदस्य
म्हणून निवडून आले। 1990ला त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावरती लोकसभेत पहिल्यांदा निवडून आले। त्यांना 1999, 2014, 2019ला पुन्हा विधानसभेवरती निवडून आले। 1999 ते 2008 पर्यंत नॅशनल हेवी इंजिनियर अध्यक्ष असे होते। नागेवाडीच्या यशवंत साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे जवळचे आणि विश्वासू म्हणून त्यांना ओळखत होते। खानापूर मतदारसंघात आपल्या कामातून मोठी छापही पाडली होती। त्यांच्या जाण्याने मतदारसंघाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे। 2 वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाले होते। पत्नीच्या मृत्यूचा त्यांना मोठा धक्का बसला होता। त्यातून ते अजून सावरलेही नव्हते। त्यानंतर आज त्यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। आमच्या विटा एक्सप्रेस न्यूज परिवाराकडून भाऊ आपणास भावपूर्ण श्रद्धांजली।